श्री दत्तगुरूंच्या सोबत असलेले गाय माता आणि श्वान कसले प्रतीक आहेत? औदुंबर वृक्ष, दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्तत्व जास्त प्रमाणात असते. गाय माता म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. चार श्वान म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. झोळी, दत्तगुरूंच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे: झोळी हे मधमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्तगुरू दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवितात. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचीही प्रतीक आहे. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्यासी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे, कारण कमंडलू हेच त्यांचे ऐहिक धन होय. त्रिशूळ, त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवांच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्ती रूपातील महेशांच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तगुरु माऊलीकडे मोकळा हात नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.